कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओय, तुझ्या बापाचं घर आहे काय? चल निघ इथनं. हे माझंच घर आहे. बायको आहे मी अधिपतींची आणि मला आज जायचंय, मला जाऊ द्या. कशाला आज जात आहे? मला बोलायचंय अधिपतींशी. ते नाही आहेत घरात. कुठे गेले? कुठं पण गेले असतील. त्याचं तुम्हाला काय? घर सोडलत ना हो, मग नातं कसं पाहिजे धरून ठेवताय? त्या नात्याला अग्नी आणि व्हा मोकळ्या. तुम्ही दिलात का अग्नी? तुमचं तर लग्नही झालेलं नाहीये, तरीही तुम्ही हे घरही सोडलं नाहीत आणि नातंही तोडलं नाही. माझं लग्न झालंय मॅडम अधिपतींशी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय, त्यामुळे हे घर माझं आहे आणि म्हणून मी हे घरही सोडणार नाही आणि नातंही तोडणार नाही. हे बोलायला लई उशीर केलात मास्तरीन बाई. नाही पहिल्यापासून म्हणजे काय बोलताय तुम्ही? सॉरी सॉरी, मी ते चुकून बोलले. नाही बोला बोला, असू दे, बोला तर पुढं बोला तर. नाही नाही जीजू, राहू दे. मी जे बोलले ते तुम्ही विसरून जा. आऊ इसराईचं काय ते तुम्ही बोला की पहिल्यापासून म्हणजे काय? जीजू जाऊ देत ना. हे बघा, मी खरं बोलले तर अडचणीत येईन. नाही मला कळलं नाही. म्हणजे हे बघा, मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, पण कसे मी जर त्या सांगितल्या आणि हे बाकीच्यांना कळलं तर माझी काही खैर नाही. कुणाला काय कळणार नाही, तुम्ही बोला. काय माहिती आहे तुम्हाला? जीजू अहो, कसं सांगू तुम्हाला, तुमच्याशी लग्न करून ताई अजिबात खुश नाहीये. नाही आधी नव्हत्या त्या, माहिती आहे, पण आता कधीच नव्हती. नाही हो, असं कसं असेल? ॲक्च्युली लग्न झाल्यामुळे ताईवर खूप प्रेशर होतं, नांदण्याचं, संसार करण्याचं. पण तुम्हाला आता कसं सांगू जीजू, ताईला ना तुमच्या आईसाहेब आवडल्या कधी, ना तुमचं कधी घर आवडलं, ना तुमच्याबरोबर संसार करायला आवडला तिला. तुम्हाला खरं सांगू का, तिचं फक्त तुमच्या बाबांबरोबर पटतं, कारण ते शिकलेले आहेत ना. तिला असं वाटतं की ते तिच्या लायकीच आहेत म्हणून. बाकी ताईला तुमच्या आईसाहेबांबद्दल खूप तिरस्कार आहे. म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, पण ताईने अशी शपथ घेतली होती की मॅडमना घराबाहेर काढायचं आणि त्यांना वृद्धाश्रमात टाकायचं, असं काहीतरी ती म्हणत होती. म्हणजे मला माहित नाही, पण ताईला तुमच्या आईसाहेबांना त्रास झालेला बघायचा होता. म्हणजे असं बोलू नये, माझीच बहीण आहे, पण असं वाटतं की ताईला भुवनेश्वरी मॅडमवर सूड उगवायचा होता. म्हणून तर तिने हे सगळं केलं. म्हणजे बजरंगला हाताशी धरलं. म्हणजे बजरंगने ताईला खरंच काहीच त्रास दिला नव्हता. बजरंग आणि त्याला खरं तर बजरंगने काहीच ताईला त्रास दिला नव्हता, पण हा सगळा इशू ताईने क्रिएट केला. आता बजरंगला तिने खोटं नाटं बोलायला सांगितलं, पण बजरंगचे हात आधीच ताईमुळे पोळले होते, म्हणून त्याने तिचं काही ऐकलं नाही. तो काही मूर्ख नाहीये हे सगळं करायला ना.
त्यामुळे तिला बजरंगचाही खूप राग आला आणि ताईला असं वाटलं की जेव्हा ती तुम्हाला घराबाहेर जायची धमकी देईल तेव्हा तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना घराबाहेर काढाल, पण तसं काहीच झालं नाही ना. त्यामुळे तिला तुमच्याबद्दलही काही वाटत नाही आणि वाटत असेल तर थोडासा रागच वाटतो तिला. त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे. अहो अधिपती, तुमच्या आई साहेबांनाच विचारा खरं काय ते. भुवनेश्वरी मॅडम, मला आता सगळं सत्य कळलं. काही प्रेम नाहीये तुमचं. तुम्ही जे म्हणता ना अधिपतींवर प्रेम आहे, या घरावर प्रेम आहे, तसं काहीही नाहीये. तुम्ही म्हणता तसं तुमचं बाबांवरही प्रेम नाहीये. तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे, ताकद हवी आहे. मी तुम्हाला दिलेल्या नोटात त्याच्या हातात कशा काय गेल्या? अहो हा पण यांचाच डाव असणार आहे. जर तुमचं त्यांच्या संग पटतच नसेल आणि तुम्हाला त्या नकोच असतील ना, तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा. मी काय रस्त्यावर पडलीये का? मार्ग मोकळा म्हणे. हे सगळं तुम्ही माझ्याशी असं बोलताय तेही त्या बाईसाठी. बाई नाही, त्या आमच्या आई साहेब आहेत. नाही 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 मास्तरीनबाई, असं म्हणणं शक्य नाही. जीजू अहो, मी खोटं का सांगेन तुम्हाला. ताईच्या मनात ना भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप विष आहे. म्हणजे तिला असं वाटतं की त्या रस्त्यावर याव्यात, त्यांचे हाल हाल व्हावेत असं वाटतं तिला. तेव्हाच ती शांत बसेल असं वाटतं. तुम्हाला खरं सांगते, ताईचा स्वभाव असा आहे की ती दूध धरते मनामध्ये. एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही बदला नाहीत म्हणल्यावर तुमच्याबद्दलही रागच आहे तिच्या मनामध्ये. जीजू अहो, काय सांगू तुम्हाला, तुमच्याशी कॉन्टॅक्ट सुद्धा केला नाही हो तिने. उलट तिचा तो मित्र आहे ना मदन, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते ती. म्हणत असते की का अडाणी माणसाशी लग्न केलं, पश्चाताप झालाय मला. उशीर? कसला उशीर? कळल तुम्हाला, काय कळेल? समद कळल. एवढी घाई काय आहे मास्तरीनबाई? आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. मॅडम, अहो माझ्या लेकीचं काही चुकलं मागलं असेल तर माफ करा. हे बघा, लहान आहे होती, तिच्या वतीनं मी माफी मागतो. बाबा प्लीज प्लीज, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. हे असं आहे यांचं. एकदा का बोलायला लागल्या की तोंडाची फटाकडी चुरूच, चुरू 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 चुरू. हा, ते तुम्ही करता मॅडम. ए ताई, काय का करना? तुला काय का त्याचं? चल तू निघित ना, तू निघित ना. निघून जायला नाही आलीये मी इथे. हे माझं घर आहे. आत्ताच सांगितलं ना हो तुम्हाला, या घराला आणि अधिपतींना तुमची गरज नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.